गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण आलो आहोत गोवर्धन इको विलेज. हे आहे वाड्यामध्ये आहे, जे पालघर तालुक्यामध्ये पालघर स्टेशन पासून मनोर इथे यायला लागतं. जर तुम्ही लोकल ट्रेननी येत असाल तर तुम्ही पालघरपर्यंत या. पालघरपासून मनोरसाठी तुम्हाला भरपूर एसटी आहेत किंवा तुम्हाला अशा जीप आहेत, इको आहेत, त्यातून तुम्ही येऊ शकता. आणि पुढे तुम्हाला 7-8 किलोमीटर आहे, इथे तुम्हाला प्रायव्हेट रिक्षाने आला तरच बरं होईल. ही अशी जागा आहे आणि इथे तुम्ही बघाल तर भरपूर चांगल्या प्रकारे यांनी अरेंजमेंट केलेली आहे पार्किंगची. मागे तुम्हाला हा मठ दिसतोय, तिथे मंदिर आहे, तर बरंच काही आहे. आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय दिसतंय आपल्याला. चला तर मग आपली ही एक आजची एक अशी अविस्मरणीय अशी एक जर्नी आहे ती आज चालू करूया. आणि हे कृष्णाचं मंदिर आहे, इस्कॉनचं मंदिर आहे, गोवर्धन इको विलेज. चला तर मग आज जाऊया. इथे आल्यानंतर तुम्हाला असं हा एंट्रन्स पॉईंट आहे, ते डाव्या बाजूला पार्किंग प्लॉट आहे. आल्याच तुम्हाला इथे असं एक हे दिसतंय, इथेही पार्किंग लॉट आहे, इथेही त्यांची सिक्युरिटी सिस्टीम आहे. आणि इथे तुम्ही बघाल तर आतमध्ये इथे एक मंदिर आहे, गणपती मंदिर आहे, वॉशरूम्स, टॉयलेट्स इथे अवेलेबल आहेत. इट इज अ कम्प्लीट सिस्टीम आणि एवढं सुंदर प्लॅन केलेलं आहे, अतिशय रम्य असं आहे. आणि इथे तुम्ही आजूबाजूला बघाल तर फार रखरखीत आहे. तरी पण तुम्ही जर इथे बघाल तर हे सगळं असं ग्रीनरी केलेली आहे, सगळी झाडं लावलेली आहेत. म्हणजे तुम्ही मे महिन्यात जरी आला, आजही इथे तुम्ही बघाल तर थंडी आहे. थंडी जरी असली तरी पण आता उन्हाचा तडाखा वाढला आहे, तरी पण हे बऱ्यापैकी असं कवर्ड आहे. सगळी झाडं लावल्यामुळे आतमध्ये तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, टोपी घालायची पण गरज पडणार नाही, अशी ही जागा आहे. चला तर आता आतमध्ये हळूहळू बघून घेऊया काय काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा एंट्रन्सला तुम्हाला हे दिसतंय, ते आहे मंदिर आहे, ते आहे गणपती मंदिर. अतिशय सुंदर असं गणपती मंदिर इथे आहे, छोटंसं छोटेखानी. इथे सुंदर हे आहे, देवारा पण मस्त सागवानी असं आहे, अतिशय सुंदर. इथे ह्याचे अकोमोडेशन पण आहेत. हे इथे तुम्ही बघाल तर ह्याची जी नर्सरी पण खिचडी प्रसादम. आता सकाळचा प्रसाद आपण घेऊया. आणि तुला कमी पाहिजे तर कमी घे. हा चला आई घे. चला तो मित्रांनो, इथे वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला फॅसिलिटी आहे. तुम्हाला तिथे खिचडी पण मिळते. इथे तुम्हाला वेगवेगळे आयटम्स, फूड आयटम्स ठेवलेले आहेत. सँडविच आहे, तुम्हाला डोसा दिसतोय, तर काय काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर त्या इथे मिळू शकतात. तुम्हाला इथे येऊन आस्वाद घ्या जर तुम्हाला खिचडी नाही पाहिजे असेल. 75 रुपये, 60 रुपये, 70 रुपये. सब यहाँ पे गाय के गोबर से बनाया हुआ, कावडंग से बनाया हुआ. सगळ्यात चांगलं कोणतं आहे? चांगला फ्रेग्रन्स चांगला स्ट्रॉंग मध्ये पाहिजे का माइल्ड मध्ये? स्ट्रॉंग मध्ये. मुलतानी माती आहे तुमच्याकडे? किती झाले? चंदन 75 आणि ह्याचे 60. दीदी मागे मागे जायला लागलं मी. मम्मा दिदी झाले की आता मी जाया. आरू लांबून लांबून न घाबरता. गावात मागे मागे जायला. मम्मा दिदी झाले पाडू नको.
केवलम करो नास्ति वै गतिरन्यथा। इस कलयुग में केवल हरिनाम और हरिनाम, इसके अलावा और कोई मार्ग नहीं है भगवान को प्राप्त करने के लिए। तो आप लोग मंदिर में आए हैं, बहुत भाग्यवान है आप लोग। तो जब तक आप यहाँ पर रहोगे या इसके बाद भी घर में भी, तो सबसे जो आसान तरीका है भगवान की भक्ति करने की, हरे कृष्ण नाम कीर्तन का। आप लोग किसी भी मंदिर में जा रहे हो तो उसी मंदिर के सामने खड़े होकर के दोनों हाथ ऊपर करके भगवान को प्रार्थना कीजिए, भगवान के नाम कीर्तन से, उससे भगवान प्रसन्न होंगे। और कुछ मांगने की भगवान को आवश्यकता नहीं है। आपको केवल हरे कृष्ण मंत्र बोलने से आपकी सारे मनोकामना पूर्ण हो जाएगी, भगवान सारे आपका दुःख को मिटा देंगे। इथे तुम्हाला दिसतंय तिथे जागोजागी बोर्ड लावलेले आहेत। इथे आता ह्याच्याच बाजूला इथे बघा मेन म्हणजे इथे टॉयलेट आहे मागे, आणि इथे आहे मदन मोहन मंदिर, ते तिकडे आहे समोर जे मोठं दिसतंय ना ते आहे। आणि वृंदावन फॉरेस्ट प्रवेश ते इथूनच असतं आहे एंट्री। आता आपण इथून आतमध्ये जाऊया। मित्रांनो आता यांचं फॉरेस्ट म्हणून एक कॉन्सेप्ट आहे जे वृंदावन फॉरेस्ट म्हणून, आता त्याच्यामध्ये आलो आहोत आपण। इथे ती मंदिर आहे, पहिलं मंदिर आहे, त्याच्यानंतर दुसरं मंदिर आहे, आणि इथे आता आपण इथून जातोय आतमध्ये। मित्रांनो हे आतमध्ये काय आहे त्याचा हा तुम्हाला मॅप आहे, टूर गाईड इथे आहे। हे तुम्हाला सगळं बघायचं असेल तर बघा, इथे भरपूर काय काय पॉईंट्स आहेत, पण आतमध्ये गाईड आहे, त्याचा यूज करायचा आणि त्यांच्याबरोबर आपण जायचं। ही फ्री सर्व्हिस आहे। ओके, सगळे डिटेल इथे दिलेले आहेत, तर चला आपण आतमध्ये जाऊया। माँ यशोदा अपने बच्चे कृष्ण को पूछते कि आपने मट्टी खाया? कृष्ण बोलते नहीं खाया। मुंह खोलो, बोला तो पूरा ब्रह्मांड दिखाते हैं मुंह में, इसलिए आगे जो घाट है उसका नाम है ब्रह्मांड घाट, जो यमुना का घाट है, ब्रह्मांड घाट। थैंक यू। मित्रांनो संडे आहे, गर्दी भरपूर आहे, त्याच्यामुळे त्यांनी टूर गाईड नाही दिलेलं आहे। तर मी तुम्हाला रेकमेंड करीन संडेला येऊ नका, यायचं असेल तर सकाळी लवकर या, कारण की असं फिरण्यात काहीच मजा नाही। यू वोंट बी एबल टू अंडरस्टँड काय आहे, काय स्टोरीज आहेत ते संडेला। आता मला वाटतं हा प्रॉब्लेम आहे, पण इतर दिवशी तुम्ही जर आलात तर इथे तुम्हाला मस्तपैकी ते प्रत्येक त्यांचे स्टेशन्स आहेत, त्याला स्टेशन्स असं म्हणू शकतो, त्याचं काय महत्त्व आहे, त्याची काय रिलेटेड स्टोरी आहे, त्याचं सगळं ते सांगतात। आज आपण असे ब्लाइंडली चाललोय, काय करणार आता, एवढी गर्दी होईल असं मला पण वाटलं नव्हतं, पण दॅट्स फाईन। आता बघूया आपण काय दिसत आहे। चला, श्री राधा गोविंद देव टेम्पल। दीदी आपण
चिंता मत करो, इनमें से कुछ वेगळं जो है उनके अंक कृष्ण से मैच करते हैं। उन्हें चाहिए जो एक बिगड़ है इनके चरण जो है कृष्ण से मैच करते हैं। बोलो बरसाने वाली की जय जय जय। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मित्रांनो, गर्दी भरपूर आहे, तर आम्ही असं डिसिजन घेतला की विल पॅकअप आणि आम्ही रिटर्न चाललो आहे आता. तर आपण तिथे दुपारचं भोजन आहे त्याचा आपण आस्वाद घेऊया प्रसादाचा आणि आपण रिटर्न जाऊया. कारण की बघण्यासारखं भरपूर आहे इथे तुम्ही बघाल तर. पण टूर गाईड नसल्यामुळे असं आहे की हे ब्लाइंडली फिरताय तुम्ही, त्याच्यामागच्या तुम्हाला स्टोरीज कळत नाही. तर बेटर आपण पडत येऊया, आपल्याला समजून घेऊया काय आहे काय नाही आहे आणि त्याच्यानंतरच आपण करूया. चला तर मग. आप जब मेडिटेशन कर सकते हो, हरे कृष्ण महामंत्र का जाप कर सकते हो, या फिर जेवढं पाहिजे तेवढंच घ्या, नाश करू नका प्लीज. गरम है, संभाल के. हां, हरे कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्णा. जरा स्माइल देऊन मनातून. चला तर मित्रांनो, आम्ही आता प्रसादाचा आनंद घेतोय. टाटा बाय बाय, परत भेटूया.